पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशकातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेचे नाशिककरांकडून स्वागत होत आहे। मात्र या कारवाईबाबत प्रथमच स्वागताची एक राजकीय प्रतिक्रिया झाली आहे। माननीय पोलीस आयुक्त तसेच त्यांच्याबरोबरचे डीसीपी, एसीपी, सर्व पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सर्व पोलीस जे काही नाशिक शहरामध्ये त्यांनी काम उभं केलं आहे त्याबद्दल प्रथम मी पूर्ण नाशिक शहरातील सर्व पोलिसांचे आभार मानतो। कारण आपण बघू की जे काही आता पूर्ण नाशिकचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बदनाम होत होतं ते थांबवण्याचं काम जे काही यांनी केलं आहे की आपण बघू की भरपूर लोकांवर कारवाया होत आहेत, पण कारवाई होणं हे पण आवश्यक आहे। कारण नाशिकमधील सर्वसामान्य जनतेची जी काही भावना होती ती भावना त्यांनी ओळखून त्याप्रमाणे त्यांनी जो काही दंडुका हा सगळ्यांवर जो काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मारण्याचं काम त्यांनी सुरुवात केली आहे, त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो व पूर्ण शिवसेनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे तसेच जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी पोलीस आयुक्तांच्या कारवाईचे स्वागत केले आहे। नाशिकमधील पोलीस डिपार्टमेंटचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आदरणीय संदीप कर्णिक साहेबांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करतो। या शहराला एक वेगळ्या पद्धतीची शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की नागरिकांनी सुद्धा आता पोलिसांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। आपल्या भागात जर अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतील तर त्या आपण पोलिसांपर्यंत कळवल्या पाहिजे। परंतु खरं तर पोलीस विभागाने ज्या पद्धतीने कारवाई केली आहे आणि ज्या पद्धतीने कारवाई करते त्याचा आम्ही निश्चितपणे शिवसेना म्हणून सुद्धा स्वागत करतो। याआधी कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याकडून अशी प्रतिक्रिया आली नाही। प्रवीण तिदमे यांनी सोशल मीडियातून मनोगत व्यक्त केलं आहे। नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध सुरू केलेली धडक कारवाई स्वागतार्ह। नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि तेथे कोणालाही कायद्यापेक्षा वरचढ समजलं जाणार नाही हा स्पष्ट संदेश या मोहिमेतून जात आहे। आम्ही या कारवाईला संपूर्ण पाठिंबा देतो असे यावेळी तिदमे यांनी सांगितले। तर अशीच कारवाई यापुढे देखील चालू राहणार असल्याचं पोलिसांकडून बोललं जात आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।